नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या फर्स्ट मराठी व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या मंदिरामध्ये. आज आपण या मंदिरातले काही चमत्कारिक अनुभव इथे पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांच्या काळापासनं तर आजपर्यंत जे होतंय त्याबद्दल तुम्हाला मी काही माहिती देणार आहे. तर कंटिन्यू राहा आपल्या चॅनल वरती आणि जाणून घेऊया आई तुळजाभवानी चमत्कारिक मंदिराबद्दल काही अनुभव, जे मी स्वतः घेतलेले आहेत, जे माझे पर्सनल अनुभव आहेत, ते मी आज तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे. म्हणजे कदाचित तुम्ही कधी दर्शनाला गेले की तुम्हाला माहिती पडेल की आपल्याला नक्की करायचं तर काय, कुठे जायचं, काय बघायचं आणि काय नाही, आणि आपल्या मनातली शंका जी काही असेल ती आपण दूर करू शकतो, हे माझ्या चॅनलच्या ब्लॉग बद्दल माहिती करून पाहून. तर मित्रांनो, आपण जसं जसं समोर समोर वाढतोय तर आपल्याला एकदम सुसज्जित असं वातावरण आईच्या दरबारामध्ये दिसते. जशी आपली एंट्री होते परिसरामध्ये, तसं आपल्याला निरनिराळ्या रंगामध्ये सजलेले दुकान दिसते. तर या दुकानामध्ये आईचा प्रसाद, तसंच आईला भरणारी ओटी, ओटीमध्ये जे पण काही असतं, म्हणजे जसं बांग हातात ते घालणारे कंगन बांगड्या वगैरे झालं, हळदी कुंकू झालं आणि रंगीबिरंगी साड्या झाल्या. तर यांनी सगळं भरगच्च भरलेलं असं आपल्याला सगळ्याकडे पूर्ण परिसरामध्ये असे सगळे दुकान दिसते. आणि चला, आपण पण आपल्या आईकरता काही शृंगार सामान घेऊया आणि वाढूया आईच्या मुखदर्शनाकडे. तर जसं जसं आपण समोर जातो मित्रांनो, तसं आपल्याला समोर एक मोठं कमान, म्हणजे एक एंट्री गेट दिसते. त्यावर मोठ्या अक्षरामध्ये लिहून आहे श्री तुळजाभवानी मंदिर. आणि आपला ध्वज त्याच्यावरती तुम्हाला दिसूनच आलेला आहे, भगवा, जो की आपल्या मंदिरामध्ये आपल्या हिंदू भाविकांना दर्शवतो. आता मित्रांनो, आपली एंट्री झाली आहे मंदिराच्या आतमध्ये. आपण जसं मंदिरच्या आतमध्ये आलो ते येतो आपण शहाजी महाराज यांच्या द्वारातून किंवा जिजाऊ माता यांच्या महाद्वारातून. तर लेफ्ट साईडला आपलं पहिलं येते शहाजी महाराजांचं महाद्वार आणि लेफ्टला राईटला येते जिजाऊ मातांचं. तसंच थोडं समोर आपण गेलो की आपल्याला पाहायला मिळते कुंड, म्हणजे आपण म्हणू शकतो की तो आजच्या काळातला स्विमिंग पूल. आणि त्याचबरोबर समोर जसं आलो तसं आपल्याला डाव्या साईडनी दिसतोय सिद्धिविनायक, म्हणजे आपण जो आपल्या घरी मूर्ती बसवतो ना मित्रांनो, म्हणजे गणेश उत्सव जेव्हा असतो तेव्हा त्या गणपतीची सोंड जी असते ती लेफ्ट साईडला असते, आणि इथे जो गणपती आहे तो म्हणजे राईट सोंडवालेला आहे. तर चला आणखी पाहूया समोर जाऊन काय दिसतंय आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, मंदिरवर आपल्याला, म्हणजे त्या कमानावर आपल्याला नाव दिसते राजमाता जिजाऊ महाद्वार. तर मित्रांनो, आपण वाढूया समोर आईच्या गाभाऱ्याकडे. तर आपण समोर जाता जाता आपल्याला आधी दिसतंय एक हॉल. हॉल म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पायी पायी यात्रा करून आईच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचायचं आहे, अशी ती जागा. आणि हा जो परिसर आहे, हा दर्शन करून आल्यानंतरची ही भीड आहे मित्रांनो. आपल्याला जेव्हा जायचं असतं तेव्हा इथून लेफ्ट घेऊन जायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या आईच्या दर्शनाला पोहोचू. तर आपण पाहूया, कारण की माझं तर पहिल्यांदा दर्शन आहे मित्रांनो हे. पण पहिल्या एक्सपिरियन्स मध्येच मी एकदम स्वतःचं मन तृप्त करून आलेलो आहे. तर चला पाहूया समोर आणखी काय आहे. तर मित्रांनो, आपण जसं या हॉलमध्ये आलो, आपल्याला एकदम असं भव्य दिव्य असं हॉल, आणि पहा इथे लिहून आहे मुखदर्शनाकडे जाणारा मार्ग. तर चला आपण सगळ्या नोटिफिकेशन फॉलो करत 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 पोहोचूया आईपर्यंत.
आणि घेऊया आईचे दर्शन. तर मित्रांनो, अगदी थोड्या वेळातच आपण पोहोचलेलो आहे मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये, कारण की आज मला तर तेवढी भीड म्हणजे दिसली नाही. तर तुम्ही ऐकू शकता, आपल्याला सामोरून गाभाऱ्यातून संबळ वाजण्याचा आवाज येतोय. म्हणजे आतमध्ये आईचा शृंगार वगैरे चालू असेल. तर कारण की आपण आलेलो आहे 8-8:30चा टाइम झालेला आता त्या टायमाला, आणि सकाळी 7 ते 10 आईचा हा शृंगाराचा वेळ असतो. तर चला घेऊया दर्शन. आणि होऊ शकते मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अवेलेबल नसेल, तर मी तुम्हाला माहिती देईल थोडक्यामध्ये. पाहूया काय होतंय. आता समोर महाराज जे दिसतंय ते लावेल आपल्याला डोक्याला टिळा, आणि आपण तो टिळा टिक्का डोक्याला लावून वाढूया समोर आईच्या मुखदर्शनाला. तर चला पाहूया. तर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये कॅमेरा अवेलेबल नव्हता, पण आपले दर्शन फार छान झालेले आहे. आणि अगदी एकदम म्हणजे स्वयंभू दर्शन त्याला म्हणतो ना आपण, ते झालेलं आहे. एकदम काळ्या दगडावर कोरलेलं अष्टभुज रूप असं या स्वरूपाचं नाव. त्याच्यामध्ये दिसलेली आहे आपल्याला आपली तुळजाभवानी, जी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. ज्या तुळजाभवानीनी आपल्या शिवाजी महाराजांना स्वतः भवानी तलवार दिलेली होती. हे सगळ्या गोष्टी म्हणजे जगभर प्रसिद्ध आहे. या वस्तू सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही सुद्धा कुठेतरी ऐकलं असेल, कुठल्या पुस्तकात वाचलं असेल, की आपल्या महाराजांना आईने तलवार दिली, आईने त्यांना असा आशीर्वाद दिला की त्यामुळे त्यांनी अखंड स्वराज्य निर्माण केला. प्रत्येक जातीच्या माणसाला त्यांनी समोर अडवला, आपल्या जवळ घेऊन, आपल्या सोबत ठेवून सगळ्यांची मदत केली. तर आणि मित्रांनो, एकदम मंदिरच्या पाठीमागे तसंच जसं आपण समोर गेट पाहिले जिजाऊ मातांचं आणि शहाजी महाराजांचं, तसंच मागच्या साईडला एक गेट आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं गेट, म्हणजे कमान. तसंच होऊ शकते कदाचित जेव्हा महाराजांचं इथे हे राहायचं जेव्हा ठिकाण होतं महाराजांचं, तेव्हा सगळ्यांचे असे या आतमध्ये एंट्री करायचे द्वार वेगवेगळे असेल. पाहू शकता तुम्ही, त्याच्यावरती लिहून आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. तसंच मित्रांनो, आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो तर आपल्याला दिसते इथे एक दगड. त्या दगडाचं नाव आहे मित्रांनो चिंतामणी सुनावती दगड. म्हणजे त्या दगडांचा चमत्कार असा आहे मित्रांनो, की लिटरली पहा तुम्ही, याच्यामध्ये सगळ्या लोकांनी अशी लाईन लागली आहे आणि अशी भीड जमलेली आहे इथे. म्हणजे तेव्हा त्याच्यावरती लिहून आहे, डाव्या साईडला फिरला तर नकार आणि उजव्या साईडला फिरला तर होकार. तर पाहूया आपण पण हा चमत्कार, की आपल्यासोबत काय होते, जाणून घेऊया. आपल्याकरता आई
कुठलं उत्तर देते, हो किंवा नाही. आणि मी कुठेतरी ऐकलं आहे मित्रांनो, की जेव्हा शिवाजी महाराज मोहिमेवर जायचे, मोहीम म्हणजे जेव्हा वॉर व्हायचा म्हणजे युद्ध, तर त्या युद्धाकरता जे थोडीफार आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे, तर महाराज सुद्धा या दगडाचा वापर करून समोर वाढलेले आहे. तेव्हा त्या काळातला हा दगड आहे. तर भरपूर आस्था आहे इथे लोकांची आणि पाहू शकता तुम्ही भरपूर लोक लाईनमध्ये लागले, आपण सुद्धा लाईनमध्ये लागलेलो आहे. तर आपला नंबर आल्यानंतर आपण पाहूया की आपला दगड आपल्याला होकार देते की नकार देते. चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला मी की काय होते आपल्यासोबत. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आलाय माझ्या वडिलांचा नंबर. तर पाहूया पप्पांसोबत काय होतंय. पप्पाचा दगड राईटला जातोय की लेफ्टला जातोय की फिरतच नाही. पाहू शकता तुम्ही. यावरती अशा प्रकारे हात ठेवावा लागतो आपल्याला आणि तो दगड आपल्याला मग आपली इच्छा जी आहे, जी आपल्या मनातली इच्छा आहे, जे आपण त्यांना विचारलं, होऊ शकते कदाचित तो फिरेल पण नाही, पण पाहू, आपली आस्था आहे. तुम्ही बघू शकता राईट साईडला फिरलेला आहे, म्हणजे पप्पांनी जो विचार केला त्याला होकार मिळाला. आता ते काय आहे काय नाही त्यांना ठाऊक. चला मित्रांनो, आता नंबर आहे आपला. तर जाणून घेऊया आपल्यासोबत काय होतंय. मित्रांनो पहा, राईट साईडला माझा पण फिरलेला आहे. तर ठीक आहे, जे काही होतं माझ्या मनातलं समाधान मला मिळालं आणि असा उत्तम असा अनुभव आहे मित्रांनो इथे. तुम्ही कदाचित जेव्हा पण याल इथे फिरायला, महाराष्ट्र दर्शन करायला याल किंवा कोकण साईडला फिरायला याल, तर तुम्ही या रूटवरती आईला भेटू शकता, नक्की भेटू शकता. आणि तुम्ही सुद्धा हा दगड नक्की ट्राय करायचा. अगदी मजेदार असा अनुभव तुम्हाला इथे मिळेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण जसं समोर आलो तर बॅक साईडला आईचं डिजिटल दर्शन टीव्ही वरती होतंय. आणि इथे हे जे तुम्हाला भीड दिसते ना सगळी, हे म्हणजे इथले जे पंडित लोक आहे, महाराज लोक आहे, यांच्या थ्रू आपण पूजा करू शकतो मित्रांनो. इथे पूजा म्हणजे काही ते तुम्हाला जसं आपण कुंडली वगैरे पाहतो त्याच्यामध्ये काय असते समाधान वगैरे, त्याच्याकरता जी पूजा होते ती या स्थळावर केली जाते. तर आपण पण इथे पूजा करून वाळूया समोर. तसंच मित्रांनो, आपण समोर वाढता वाढता पोहोचतोय गोंधळ कक्षामध्ये. या या जागेचं नाव, या स्थळाचं नाव आहे गोंधळ कक्ष. म्हणजे इथे आईचा जेव्हा गोंधळ घातला जातो, तर ही ती जागा जिथे संबळ वगैरे वाजवून आईला प्रार्थना होते. आणि भरपूर लोक गाईज इथे बसून पाहू शकता तुम्ही. हे पण पहा की ही ताई दिसते आणि ही काकू दिसते. ऍक्च्युली या मागणाऱ्या नाहीये, यांचा काही असं काही मागणी असेल तर ते त्याबद्दल ते आपलं सगळं पूर्ण करत आहे, कारण की मी त्यांना विचारलं होतं. तर या काकू पहा, एकदम राजस्थानी लुक दिसून राहिला. तर असं सगळं दर्शन करून मित्रांनो, आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण या कामातून बाहेर पडतो राजमाता. आणि आपण आतमध्ये ज्याच्यातून आपण आतमध्ये आलो तो म्हणजे शहाजी राजांचा गेट, महाद्वार. तसंच बाहेर पडताना आपल्याला वाटतंय काही तिकडला गेट म्हणजे जिजाऊ मातांचा महाद्वार. मित्रांनो, बाहेर पडता पडता आपल्याला काही हलगी वादक दिसलेले आहे, ज्यांचं नाव आहे समर्थ हलगी ग्रुप दहीटणे. हे आय थिंक इथलंच कुठलं गाव असायला पाहिजे आजूबाजूचं. तर या मित्रांशी आपला काही संवाद झाला आणि यांना
आपण व्हिडिओ बनवण्यात हेल्प केली, तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये यूज करू शकता. तर आपण आपल्या 2 या भावांना वादन करताना पाहूया. नक्की हलगीचा आनंद घेण्यात मजा येईल. ऐकूया. तर या 2 भावांनी खूप छान असं वादन केलेलं आहे. तर आता यांशी भेटून आपण आपले नंबर वगैरे शेअर करून वाढूया समोर. तर चला मित्रांनो, पाहूया आणखी आपल्याला समोर काय मिळतंय, काय दिसतंय पाहायला तर. तर आपलं दर्शन झालेलं आहे आता मित्रांनो समाप्त. आपण पडलेलो आहे आता बाहेर. मंदिराच्या परिसरातून आपण बाहेर जाताना आपल्याला एंट्री आणि एक्झिट गेट म्हणजे एकदम बाहेरचं ते मिळते पाहायला सेम. जिथून आपण आतमध्ये आलो होतो त्याच गेटने आपण जातोय बाहेर. आणि गाईज मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या काकांची फोटो इथे लागलेली आहे हरवल्या म्हणून, नवनाथ शिवाजी चव्हाण. आणि खाली त्यांच्या मुलांचे नाव आणि नंबर सुद्धा आहे. तर आपल्याला कुणाला कुठे दिसले तर नक्की यांची सहायता करायची, मदत करायची. आणि असंच एकमेकांना मदत करत करत आपण आपली संस्कृती जपायची, समोर वाढायचं. आणि नक्की सपोर्ट करा मला पण. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया येणाऱ्या समोरच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय. टेक केअर.